पाथर्डी तालुक्यातील सामाजिक धार्मिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे गाव अर्थातच शिरापूर। याच शिरापूर गावातील निष्ठावंत वारकरी म्हणून सर्वांना परिचित असलेले स्वर्गीय सखाराम उर्फ बापू किरू काटमोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिरापूर येथील काटमोरे परिवाराच्या वतीने शिरेश्वर मंदिर शिरापूर येथे श्रीमद भागवत संगीत कथेचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे भूषण भागवताचार्य हरिभक्त परायण रामदास महाराज गर्जे पादळीकर यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद भागवत संगीत कथा संपन्न झाली। त्यामुळे शिरापूर गावातील संपूर्ण वातावरण भागवतमय झाले होते। माऊली ज्ञानोबा म्हणतात भगवान गोपाल कृष्ण त्या ठिकाणी आता द्वारकेमध्ये राजगादीवरती विराजमान झालेले आहे। लहानपणाची मैत्री आहे हे तिला समजलेलं होतं, तिला माहित होतं, म्हणून तर तिने त्या ठिकाणी विवाह केलेला आहे। ती सुशिला सुदामा बरोबर शिरापूर येथील स्वर्गीय सखाराम उर्फ बापू किरू काटमोरे हे सुरुवातीला बांधकाम क्षेत्रात कार्यरत होते। अगदी एखाद्या सिव्हिल इंजिनियरलाही मागे टाकेल असे उत्कृष्ट बांधकाम करण्यात त्यांचा हातखंडा होता। स्वतःच्या विचारावर ठाम एकनिष्ठ सत्यवचनी म्हणून परिचित असलेले स्वर्गीय सखाराम उर्फ बापू किरू काटमोरे हे सुरुवातीला धार्मिक विषयापासून कोसोत दूर होते। या जगात देवच नाही अशी त्यांची धारणा झाली होती। मात्र एकदा अचानक महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्त परायण रामदास महाराज गर्जे पादळीकर यांच्या ते संपर्कात आले आणि सुरू झाला त्यांचा धार्मिक प्रवास। अनेक प्रकारचं म्हणजे बापूंना ही पुस्तकं वाचनाचा छंद होताच आणि वाचन हा त्यांचा आवडीचा विषय असल्या कारणाने त्यांना त्या ठिकाणी अनेक प्रकारची पुस्तकं त्यांच्याकडे उपलब्ध असायची किंवा उपलब्ध करायची व्हायची। पुस्तकं त्यांच्याकडून वाचून झाले, पण काही पुस्तकं असे सुद्धा आहेत की देवाला न मानणारे असे काही लेखक आहेत, देवाला न मानणारे सुद्धा असा एक वर्ग आहे। हे सगळं आहे ते फक्त अशा प्रकारे ते फक्त कर्माला किंमत देतात, देवाला किंमत देत नाही किंवा देवाला मानत नाही। अशा आशयाची पुस्तकं बापूंच्या वाचनामध्ये बरेच गेले आणि त्यामुळे बापूची जी निर्णायक बुद्धी होती ती व्हायबल झाली। व्हायबल अशी झाली, कीर्तनामध्ये महाराज सांगतात ते खरं की पुस्तकामधलं खरं। जेव्हा पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने आम्ही एकमेकाच्या जवळ आलो, अशा वेळेला मी त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की बापू आता एक करा, तुम्हाला पुस्तकाची आवडच जर आहे आणि असेल आवड तर तुम्ही ग्रंथ वाचत चला। ज्ञानोबरायचे, तुकोबरायचे, नाथ बाबांचे अशा प्रकारे साधू संतांचं वाङ्मय वाचत चला आणि त्या दृष्टीने तुम्हाला निर्णय घेता येईल। ते ग्रंथ वाचन करू लागले, ग्रंथ वाचन संत वाङ्मयाचं वाचन करू लागले आणि वारी त्यांनी सोडली नाही, अखंड अव्याहतपणे अशा प्रकारची वारी त्यांनी केली। बापूंचं मत परिवर्तन कसं होईल याच्यासाठी मी प्रयत्न केला आणि वारकरी बनवलं आणि ते वारकरी बनले आणि वारकरी नुसते बनले नाही तर ते निष्ठावंत वारकरी बनले। मित्रांच्या गळ्यातील ताईत असलेले स्वर्गीय सखाराम उर्फ बापू किरू काटमोरे यांचा शिरापूर आणि पंचकृषीमध्ये मोठा मित्र परिवार आहे। आपल्या या लाडक्या मित्राच्या आठवणीला उजाळा देताना स्वर्गीय सखाराम काटमोरे यांच्या मित्रांना अक्षरशः अश्रू अनावर झाले।
71ला ज्यावेळेला मी लढाईमध्ये जखमी झालो तर प्रथमतः पत्र पाठवणारे हे बापू होते. मला की हे बघ आम्ही घरी आहोत व्यवस्थित आणि काळजी करू नको. संकट प्रसंगी धीर देणारा मनुष्य, अत्यंत निष्पृह अजात शत्रू माणूस होता. गावामध्ये त्याला कोणीही असं शत्रू हा नव्हता. प्रत्येकाला सहकार्य करायचं. मिलिटरीच्या लोकांचे पत्र लिहून द्यायचे, ते त्याच्यामध्ये पाठवायचे. पूर्वी काही असं नव्हतं ना मोबाईल वगैरे. तर बापूकडे हा लेखणीचा एक खूप आणि एक वाचनाचा संग्रह. रोजचं तिरगावला जायचं, वर्तमानपत्र घेऊन यायचं. असं त्या बापूचं निष्पृह जीवन त्याला मी विनम्र अभिवादन करतो. बापू हे माझे वर्ग आमचं शिक्षण इथं 7वीपर्यंत झाल्यानंतर हायस्कूल कुठे, परंतु त्यांची परिस्थिती गरिबीची असल्या कारणाने त्यांची वडील नगरला गेले आणि नगरला जाऊन सखाराम बापूंनी सोसायटी हायस्कूलमध्ये 4 वर्ष शिक्षण घेऊन ACC झाले. सोसायटी हायस्कूलमध्ये प्रवेश मिळणं फार अवघड आहे बरं का. मग आम्ही गेलो चोंडीला, हैदराबादचं गाव, जन्मगाव. तिथं काय झालं, आम्ही बरोबर भाकरी नेलते ना, ते खाल्ली. आता माझ्याजवळ थोडं राहिली होती, मी दिली कुत्र्याला. त्याने ती बांधून बरं का, पावर का विचार, ती भाकर काय केलं त्यांनी बांधून ठेवली. आणि मी म्हणलं कशाला घेतो, ते म्हणलं नाही. संध्याकाळी भूक लागली ते खाता येणार. पुढं संध्याकाळी भूक लागल्यावर आपल्याला खाता येईल. वडिलांचे निधन आयुष्यातील सर्वात मोठे दुःख आहे. मात्र निधनाने खचून न जाता वडिलांचा सत्यवचनी आणि निष्ठावंत वारकरी हा वारसा पुढे चालू ठेवायचा हा निर्धार करून स्वर्गीय सखाराम काटमोरे यांचे चिरंजीव प्रशांत सखाराम काटमोरे यांनी शिरापूर येथे श्रीमद संगीत भागवत कथेचे आयोजन करून आपल्या वडिलांना अनोखी श्रद्धांजली दिली. माझे वडील सखाराम बापू काटमोरे कैलासवासी हे आज जाऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गर्जे महाराज पाडळीकर, रामदास महाराज गर्जे यांचा मला फोन आला काही दिवसापूर्वी म्हणे बापूंचा श्राद्ध आहे आणि त्या श्राद्धानिमित्त मला असं वाटतं की त्यांची सेवा करावी. म्हटलं मग तुमची काय इच्छा आहे, तर ते म्हणजे मी एक 7 दिवसाचं भागवत करावं असं मला वाटतं. भागवत कथा मी त्याला होकार दिला आणि त्यांनी ते 5 दिवसाची भागवत कथा योग्य प्रकारे असं गावकरी मंडळी सगळं नातेवाईक यांना संगीत भागवत कथा ऐकवली आणि त्याच्यातलं सगळं कथासार वगैरे हा सगळा त्यांनी एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितला. 2 वर्ष वडिलांनी जिथं मुक्कामाचं ठिकाण असेल वारीचं तिथं 1 वर्षी त्या व्यक्तींना ग्रंथ वाटले आणि दुसऱ्या वर्षी ते जिथं वारीचं मुक्कामाचं ठिकाण असेल जेवणाचं तिथं त्या व्यक्तींना बेलाचे रोपं आधीच तयार करून वारीला जायचं म्हणून 6 महिने बेलाचे रोपं तयार करून त्यांनी ते नंतर वाटले. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. या उक्तीप्रमाणे निष्ठावंत वारकरी स्वर्गीय सखाराम उर्फ बापू किरू काटमोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त काटमोरे परिवाराने वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत संगीत कथेचे आयोजन करून वडिलांच्या निष्ठावंत वारकरी या शब्दाला न्याय देत आदर्श निर्माण केला आहे. शिरापूरहून प्रतिनिधी कृष्णा लवांडेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.